जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये वाहतुकीचे साधन बनलेल्या ई-रिक्षा प्रवाशांना घेऊन जात असताना चालत्या गाडीवर झाड कोसळलंय। त्यावेळी रिक्षामध्ये प्रवास करीत असलेल्या 2 प्रवाशांना दुखापत झाली आहे, तर रिक्षा चालक देखील जखमी झालेत। माथेरान शहरात पर्यावरणपूरक ई-रिक्षा चालवल्या जातात। सकाळी 6 ते रात्री 10 या कालावधीत माथेरान शहरात पर्यावरणपूरक ई-रिक्षा चालवल्या जातात। त्यात सकाळच्या वेळी शालेय विद्यार्थ्यांना ई-रिक्षा उपलब्ध करून दिल्या जातात। त्यानंतर ई-रिक्षा यांच्या माध्यमातून 10 क्रमांक असलेली ई-रिक्षा चालक प्रशांत गायकवाड हे दस्तुरी येथील थांब्यावर प्रवाशांची वाट पाहत असताना त्यानंतर माथेरान गावातील व्यावसायिक मनोज जांभळे तसेच वनिता चव्हाण आणि पंची राठोड असे 3 जण घेऊन प्रशांत गायकवाड माथेरान शहराकडे जायला निघाले। नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रॅकचा अमन लॉज येथील स्थानकातून पुढे काळोखी भागातून जात असताना तेथील जुने आणि मोठे झाड चालत्या ई-रिक्षावर कोसळलंय। त्या भागातील दस्तुरी ते माथेरान हुतात्मा स्मारक या टप्प्यातील रस्ता तीव्र चढावाचा असल्याने तेथे ई-रिक्षाचा वेग देखील कमी होता। मात्र कोसळलेले झाड हे मोठे असल्याने ई-रिक्षा मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर कोसळल्याने त्यांना दुखापत झाली आहे। ई-रिक्षावर झाड कोसळल्याने झालेल्या अपघातात रिक्षामधून प्रवास करणारे 3 जखमी झालेत। त्याचवेळी तेथून माथेरान शहरातील नागरिक प्रवास करत असताना शहद जोशी महापुले यांनी त्या अपघातात जखमी झालेल्या 3 व्यक्तींना माथेरान पालिकेच्या बीजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार केले। अपघातात जखमी झालेले मनोज जांभळे यांच्या खांद्याला आणि डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना माथेरान बाहेर उपचारासाठी पाठवून देण्यात आले। या अपघातात जखमी झालेले प्रशांत गायकवाड आणि पंची राठोड यांच्या पाठीवर आणि खांद्यावर झाड कोसळल्याने त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत। जुलै महिन्यात झाड कोसळून नुकसान होण्याची ही दुसरी घटना आहे। 2 जुलै रोजी 2 ई-रिक्षांवर चार्जिंग स्टेशनवर झाड कोसळल्याने या दोन्ही रिक्षांचे मोठे नुकसान झाले होते। मी प्रशांत गौतम गायकवाड, रिक्षा चालक, रिक्षा क्रमांक 10। आज सकाळी प्रवासी घेऊन दस्तुरीवरून माथेरानकडे निघालो असताना माझ्या गाडीवर एक मोठं झाड पडलं। त्या झाड पडल्यामुळे मला फार दुखापत झाली व माझ्यासोबत माझे 3 प्रवासी आहे त्यांनाही फार दुखापत झालेली आहे आणि त्या दुखापतीत माझ्या शरीराला खूप मार लागलेला आहे। जर आज रस्ता चांगला असता तर हे झाड माझ्या रिक्षावर पडलं नसतं आणि ते झाड पडल्यामुळे आपण पाहू शकता माझ्या इथे पायाला वगैरे मार लागलेला आहे, माझ्या बॅकला मार लागलेला आहे, शोल्डरला मार लागलेला आहे आणि माझ्यासोबत जे 2 प्रवासी होते त्यातील एक महिला होती। महिलालाही खूप गंभीर दुखापत झालेली होती, त्या पुरुषालाही खूप गंभीर दुखापत झालेली। त्या नितीन पारधी, वृत्त मराठी, माथेरान। लाइक, कमेंट, शेअर and subscribe.